उजनी धरण प्रशासन सतर्क झालंय। एल निनोच्या पार्श्वभूमीवरती ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठा होईल अशा या पद्धतीनं नियोजन सुरू आहे। उजनी धरणामध्ये सध्या 16.6 टीएमसी पाणी साठा उपलब्ध आहे। देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे। सेवाग्राम आश्रमातील बापू कुटी इथं त्यांनी भेट दिलेली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील करवा जंगलामधून 2 अस्वलांमध्ये झालेल्या भीषण झुंजीची दृश्य कॅमेरामध्ये चित्रित झाली आहेत। अन्नासाठी किंवा संबंधित क्षेत्रावरती वर्चस्व स्थापित करण्यासाठी ही झुंज असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। पिंपरी चिंचवडमध्ये लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। या सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस स्वतः हजर होते। सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरएसएस प्रमुख मोहन भागवत सुद्धा उपस्थित होते। धुळ्यामध्ये उष्णतेमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय। उन्हामुळे रोप करपण्याची सुद्धा भीती वाढली असून मातीतील ओलावा झपाट्यानं कमी होत असल्याचं चित्र आहे। छत्रपती संभाजीनगर येथील साजापूरमध्ये भंगार गोदामाला भीषण आग लागली। आजूबाजूला अनेक कंपन्या असल्यामुळे परिसरामध्ये सतर्कता वाढवण्यात आली आहे। धुळ्यातील तापमान 42 अंशांवरती जाऊन पोहोचलंय। उष्माघाताची लक्षणं दिसताच तात्काळ उपचार घेण्याचं आवाहन सुद्धा जिल्हा शल्य चिकित्सकांनी केलंय। परभणी जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्यावरून तणाव निर्माण झालाय। पडेगाव इथला पुतळा हटवण्यावरून आवाज झाला होता। पोलिसांनी 35 जणांना ताब्यात घेतलं। वर्ध्यामध्ये सूर्य आग ओकतोय। पारा 44 अंशांवर पोहोचलाय। अंगणवाडी आणि शाळांना शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। उजनी धरणातून उन्हाळी पिकांमधून आवर्तन सध्या सुरू आहे। पाणी टंचाई होऊ नये यासाठी धरण प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे। जायकवाडी धरणातील पाणीसाठा 54.82% आलेला आहे। शेती उद्योग आणि वीज प्रकल्पांसाठी पाणी वापर वाढलेला आहे। उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 42.63 टीएमसी पाणीसाठा तेवढा शिल्लक आहे। धरणातील पाणीसाठा तांत्रिकदृष्ट्या समाधानकारक असला तरी सुद्धा एल निनोचा प्रादुर्भाव जाणवलाच तर वीज निर्मितीला पाण्याची कमतरता भासू शकते। बीडमध्ये बांधखेल जोगेश्वरी मातेच्या यात्रेमध्ये कुस्तीची दंगल संपन्न झाली। महाराष्ट्रातील नामांकित मल्लांनी या आखाड्यामध्ये सहभाग घेतला। भंडाऱ्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंश डिग्री सेल्सिअस पार गेलेला आहे। जिल्ह्यातील नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागतोय आणि असं असलं तरी सुद्धा रस्त्यांवरती शुकशुकाट पाहायला मिळतोय। वाशिम जिल्ह्यातील जयपूर गावातील माजी कुस्तीपटू पांडुरंग गादेकर यांनी आपल्या मुलींना कल्याणी आणि आयुष्का तसंच मुलगा अर्जुन यांना कुस्तीचे धडे देत त्यांना मैदानात उतरवले। मर्यादित साधन सामग्री, ग्रामीण परिस्थितीमध्ये अनेक अडचणी असूनही त्यांनी हार मानली नाही। आपल्या अनुभवाच्या जोरावरती त्यांनी मुलांना शस्त्रोक्त प्रशिक्षण देत कुस्तीपटू घडवलं। याच्या जिद्दीचं कौतुक सध्या होत आहे। लातूर एमआयडीसीमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं अॅल्युमिनियम कंपनीला भीषण आग लागली। मुंदडा इंडस्ट्रीजला आग लागल्याचं चित्र आहे। प्रशासनाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। गुरुवारी महाराष्ट्रातील प्रमुख शहरं उन्हानं तापलेली आहेत। मुंबईमध्ये 32, विदर्भातील शहरामध्ये 44 तर सोलापूर, जळगाव आणि संभाजीनगरमध्ये 42 अंशाच्या पुढे पारा गेला। साताऱ्यातील मान्याची वाडी इथं पाळीव जनावरांसाठी अत्याधुनिक स्नानगृह वरून नदी ओढ्यातील प्रदूषण रोखण्याचा अभिनव प्रकल्प तयार केला जातोय। ग्रामीण भागामध्ये जनावरांमुळे होणाऱ्या प्रदूषणावरती असा ठोस उपाय करणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम ठरलाय। त्यामुळे या सर्व प्रयोगाचं कौतुक होत आहे। पाण्याअभावी मोसंबी बागांवरती कुऱ्हाड चालवण्याची वेळ सध्या शेतकऱ्यांवरती आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मुरमा परिसरामध्ये पाण्याअभावी वाळत चाललेल्या फळबागेवरती कुऱ्हाड चालवली जाते। सोलापूरच्या करमाळ्यातील मेंढपाळ चंदाबाई मोटे यांची आमदार चित्रा वाघ यांनी रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली। चंदाबाई मोटे यांच्यावरती भ्याडांना करण्यात अल्पवयीन मुलीचाही विनयभंग करण्यात आला होता। या प्रकरणी आरोपींवरती कठोर कारवाईची मागणी सध्या करण्यात आली। भाजपचे आमदार चित्रा वाघ यांनी बारामतीमध्ये आल्या होत्या। त्यावेळी त्यांनी करमाळा येथील खुनी हल्ला झालेल्या मेंढपाळ महिलेची भेट घेतली।